दसरा संपला, आता सर्वांनाच वेध लागले ते दिवाळीचे. कधी एकदा दिवाळी येते असं साऱ्यांनाच झालेलं आहे. कारण दिवाळी म्हणजे आपला सण उत्सवांचा, परंपरेचा, महत्त्वाचा व आनंदाचा सण मानला जातो. कुठल्याही सण उत्सवाचे संस्कार आपल्या मनावरती कायमचे कोरले जातात. वय किती मोठे झाले तरी ते कधी पुसले जात नाहीत. दिवाळीचा असाच एक मनावर कोरला गेलेला संस्कार म्हणजे हातात फुलबाजी धरून ती गोलाकार फिरवून जोरजोरात गाणे म्हणायचे. दिन दिन दिवाळी, गाई म्हशी ओवाळी, गाई म्हशी कुणाच्या, लक्ष्मणाच्या, लक्ष्मण कुणाचा, आई बापाचा, दे माई खोबऱ्याची वाटी, वाघाच्या पाठीत घालीन काठी. या गाण्याच्या आठवणीशिवाय दिवाळी साजरी होणं जसं दुर्मिळच. दिवाळी हा आनंदाचा सण मानला जातो. हा दिव्यांचा उत्सव वसुबारसेपासून सुरू होऊन भाऊबीजेपर्यंत 5 दिवस चालतो. सर्वप्रथम वसुबारसेच्या दिवशी गाय वासरांची पूजा केली जाते. दिवाळीचा पहिला दिवस वसुबारसेचा म्हणजे गोवत्स द्वादशीचा. गोवत्स द्वादशी आणि रमा एकादशी हे दोन्ही मुहूर्त एकाच दिवशी आलेले आहेत. परंतु वसुबारस हा सायंकाळी साजरा केला जाणारा सण आहे. तर गोवत्स द्वादशी ही सूर्यास्ताच्या वेळी साजरी केली जाते. आजच्या व्हिडिओमध्ये गोवत्स द्वादशी म्हणजे वसुबारस आणि रमा एकादशी कशी साजरी करायची ते आपण पाहणार आहोत. जेव्हा असुरांमध्ये आणि देवांमध्ये स्पर्धा झाली तेव्हा समुद्रमंथन करण्यात आले. त्यावेळी समुद्रमंथनातून 5 रत्ने बाहेर आली आणि या रत्नांमध्ये 5 गायी बाहेर पडल्या. त्यातली एक गाय, तिचे नाव नंदिनी होते. तिचे प्रतीक म्हणून गोबारस साजरी करण्याची प्रथा रूढ झाली. आणि दुसरे म्हणजे गायीपासून आपल्याला खूप सारे फायदे देखील मिळतात. गायीचं तूप, दूध, ताक, तसेच गायीचे पवित्र आणि गुणकारी गोमूत्र, तसेच गायीचे शेण हे देखील निसर्गाची देणगीच आहे. तर या दिवशी पूजा कशी करावी हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. नमस्कार, मी अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत करते. आणि एक आनंदाची बातमी सांगायची झाली तर आपल्या अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या चॅनलचे 1K सबस्क्रायबर आपले कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी पूर्ण झाले. त्याबद्दल मी माझ्या संपूर्ण यूट्यूब फॅमिलीचे मनपूर्वक आभार मानते आणि असाच सपोर्ट पुढेही कायम ठेवा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. वसुबारसेच्या दिवशी सूर्य मावळला की मातीच्या पणत्या लावल्या जातात. पहिली पणती घरातील देवतांची असते, तर दुसरी पणती कुलदेवतेची आणि तिसरी पणती आपण ग्रामदेवतेची लावत असतो. तसेच चौथी पणती ही गायीच्या गोठ्यामध्ये आपण लावतो. मग तिथून पुढे घरावर, उंबरठ्यावर, दारावर अशा सर्व ठिकाणी आपण पणत्या ह्या लावून दीपोत्सवाला सुरुवात करत असतो. शहरी भागात वसुबारस गोशाळेत जाऊन साजरी केली जाते किंवा बहुतांश लोक हे घरात धातूची किंवा मातीची गाय वासरांची मूर्ती जी असते त्यांची मनोभावे पूजा करतात. तर अशा रीतीने शहरी भागात तसेच ग्रामीण भागात वसुबारस हा सण मोठ्या उत्साहात साजरी केला जातो. वसुबारसेचे व्रत करताना सौभाग्यवती स्त्रियांनी एकभुक्त राहून सकाळी किंवा सायंकाळी सवश्य गायीची पूजा करावी. तसेच तुम्ही बघू शकता इथं माझ्याकडे धातूची मूर्ती आहे, तसेच मातीची आहे. मी त्याची विधिवत अशी पूजा करून घेतलेली आहे. आपण जी शोकेशमध्ये मूर्ती ठेवतो ती सुद्धा आपण पूजेमध्ये घेऊ शकतो. आणि जर तुमच्याकडे मूर्ती नसेल तर तांदळाच्या राशीने तुम्ही गाय आणि वासराची प्रतिमा साकारून त्याची पूजा करू शकता किंवा रांगोळीनेही तुम्ही गाय वासराची चित्र काढू शकता. तर सुरुवातीला चौरंगावर आपण लाल कपडा अंथरून घेतलेला आहे. त्याआधी चौरंगाखाली आपण स्वस्तिकही काढून घेतलेला आहे. त्यानंतर पूजा सुरू करण्याआधी आपण दीप प्रज्वलित करून घेत असतो. दिव्याला आपल्याला हळदी, कुंकू, अक्षता, फूल व्हायचे आहे. तसेच कोणतीही पूजा करायच्या आधी सुरुवातीला आपण दिवा हा लावून घेत असतो. त्यामुळे आपण जी पूजा करतो त्याचे दुप्पट फळ आपल्याला प्राप्त होत असते. सुरुवातीला आपण दिव्याचे विधिवत पूजन करून घेतलेले आहे. त्यानंतर आता आपण श्री गणेशांनाही सुरुवातीला शुद्ध जलाने तसेच पंचामृताने अभिषेक घालून घेणार आहोत. कोणतीही पूजा करायच्या आधी आपण श्री गणेशांची स्थापना करून घेत असतो. अभिषेकादरम्यान वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव
सर्व कार्येषु सर्वदा या मंत्राचा आपल्याला जाप चालूच ठेवायचा आहे. अशा प्रकारे अभिषेक झाल्यानंतर मूर्ती स्वच्छ करून गणपती बाप्पांची आपण जोडविड्याच्या पानावर स्थापना करून घेणार आहोत. सुरुवातीला पानावर आपल्याला अक्षता ठेवायच्या आहेत. त्यानंतर गणपती बाप्पांची हळदी, कुंकू, चंदन, अक्षता लावून आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. गणपती बाप्पांना आपल्याला अलंकारही परिधान करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे गणपती बाप्पांची आपण पंचोपचारे पूजा करून घेणार आहोत. जर तुम्हाला वेगळी अशी पूजा मांडायची असेल तर तुम्ही ती मांडू शकता किंवा देवघराजवळ पूजा जरी तुम्ही केली तरी चालेल. या दिवशी रमा एकादशी ही येत असल्या कारणाने हा अत्यंत शुभ, धन, वैभव, समृद्धीदायक असा दिवस मानला जातो. अश्विन महिन्याच्या वद्य पक्षात येणारी एकादशी रमा एकादशी या नावाने ओळखली जाते. वर्षभरात सर्व ज्या एकादशी येत असतात त्यात श्री विष्णूंचे पूजन केले जाते. मात्र रमा एकादशीला श्रीकृष्णांचे 8वा अवतार मानले गेलेल्या श्रीकृष्णांचे पूजन आपण करत असतो. रमा एकादशीला श्रीकृष्णांची विधिवत पूजा केल्याने सुख, सौभाग्य, आयु वाढते. तसेच घरातील धन, धान्य, समृद्धी उत्तरोत्तर वाढत जाते. पुरुष मंडळींनी हे व्रत जर केले तर सांसारिक सुख तसेच वैवाहिक जीवनही सुखमय हे होत असते. रमा एकादशीचे व्रत करणाऱ्यांनी सकाळी आपले नित्यकर्म आटोपून एकादशी व्रत श्रीकृष्ण पूजनाचा संकल्प करायचा आहे. श्रीकृष्णांची चौरंगावर स्थापना करावी, श्रीकृष्णांचे आवाहन करावे, तसेच पंचामृताने अभिषेक अर्पण करावा आणि त्याचाच आपण नैवेद्य दाखवायचा आहे. मुख्य अभिषेक करावा. अभिषेक झाल्यावर सुंदर वस्त्र, अलंकार, गंध, अक्षता, फळे, फुले आपण श्रीकृष्णांना अर्पण करायची आहेत. धूप, दीपही आपल्याला दाखवायचा आहे. नैवेद्यामध्ये मिश्री, लोणी, खीर, मिठाई हे तुम्ही दाखवू शकता. यानंतर सर्वांनी नमस्कार करून नैवेद्याचे वाटप करायचे आहे. अशा प्रकारे श्रीकृष्णांची जोडविड्याच्या पानावर आपल्याला विधिवत अशी पंचोपचारे स्थापना करून घ्यायची आहे. या दिवशी शक्य असल्यास गीता पठण करावे, या व्रताची कथा ऐकावी, तसेच यथाशक्ती दानधर्मही करावा. त्याचप्रमाणे आता आपण माझ्याकडे अशी छोटी पितळाची गायवासराची मूर्ती आहे. तिचाही मी पंचोपचारी पूजा करून घेणार आहे. सुरुवातीला पाण्याने अभिषेक घालून घेणार आहे. गायवासराचे पाय सुरुवातीला आपल्याला धुवायचे आहेत. त्यानंतर अभिषेक करावा. या दिवशी मातांनी गायीचे पूजन केल्यास गाय नेहमी मातांच्या मुलांचे रक्षण करते अशी मान्यता आहे. माता आपल्या मुलाबाळांच्या मंगलमय आयुष्यासाठी हे व्रत करत असतात. आपल्या मुलांच्या आयुष्यात यश, कीर्ती, नावलौकिक व्हावा म्हणून प्रत्येक माता हे व्रत मनोभावे करत असते. ज्यांच्याकडे गुरे वासरे आहेत त्यांच्याकडे पुरणाचा नैवेद्य केला जातो. प्रथम गायीच्या वासराच्या पायावर पाणी घालावे. नंतर गाय वासराला हळदी, कुंकू, अक्षतांनी पूजा करावी. फुलांची माळही आपण गायीला अर्पण करावी. या दिवशी गाय वासराच्या पूजेबरोबरच गायीच्या संरक्षणाचाही संकल्प आपण करायचा आहे. या दिवशी भाविक हिरवे हरभरे, अंकुरलेले मूग तसेच गूळ श्रद्धेने गायीला खाऊ घालतात. हे सर्व देवतांनी अलंकृत अशा नंदिनी माते, तू माझे मनोरथ सफल कर. वसुबारसेपासून अंगणात रांगोळी काढून या सणांची सुरुवात होत असते. या दिवशी तेला तुपात केलेले पदार्थ खात नाहीत. वडे, भात, गोडाधोडाचे पदार्थही खाल्ले जातात. या दिवशी गाईला बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगांची भाजीचा नैवेद्य द्यावा. वसुबारसेच्या दिवशी घरातील देवांची तसेच तुळशीची आपण पूजा करायची आहे. काही ठिकाणी शेतकरी गाईचे दूध काढत नाहीत, वासरालाच पिऊ देतात. वसुबारसेला दिवाळीच्या फराळाची आपली लगबग ही सुरू असते. अशा प्रकारे अशा मूर्तीची आपण विधिवत पूजा करून घेतलेली आहे. वसुबारस सणाचे काही नियमही आहेत. नियम सांगायचे झाले तर वसुबारसेच्या दिवशी गहू, मूग खात नाहीत. दिवसभर उपवास करतात. बाजरीची भाकरी व गवारीच्या शेंगांची भाजी खाऊन उपवास सोडला जातो. या दिवशी दुधापासून बनवलेले पदार्थ व तळलेले पदार्थ खाऊ नये अशी लोकमान्यता आहे. ग्रामीण भागात मोठ्या उत्साहात हा सण साजरा केला जातो, कारण त्यांच्यासाठी गाय हा प्राणी एक उत्पन्नाचे प्राथमिक स्तोत्र आहे असे मानले जाते.
तसेच असे मानले जाते की माता लक्ष्मी, जी संपत्तीची देवी म्हणून ओळखली जाते, ती गायीचे रूप धारण करते. म्हणून लोक देवी लक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी गायीचा मनोभावे सन्मानही करतात व सेवाही करतात. या दिवशी ज्यांनी व्रत केलेले आहे त्यांनी पूजा केल्यानंतरच व्रत सोडावे. तर या गोवत्स द्वादशीचे महत्त्व सांगायचे झाले तर आपल्या भारतीय संस्कृतीत गायीला आपण माता म्हणतो. सत्वगुणे म्हणजेच आपल्या सहवासाने दुसऱ्याला पावन करणाऱ्या, आपल्या दुधाने समाजाला बलाढ्य करणाऱ्या आणि अंगप्रत्यंग अर्पण करून समाजाला उपयोगी पडणाऱ्या, शेतीला आपले शेणाचे खत देऊन पौष्टिक करणाऱ्या, शेतीला उपयुक्त अशा बैलांना जन्म देणाऱ्या, श्रीकृष्णाला प्रिय असलेल्या व सर्व देवांनी तिच्यात वास्तव्य करावे अशी योग्यता असलेल्या गोमातेचे पूजन मनोभावे करावे. ज्या ठिकाणी गोमातेचे संरक्षण संवर्धन होऊन तिला पूज्यभाव देऊन तिचे पूजन होते, त्या ठिकाणी ते राज्य, ते राष्ट्र, देश तसेच तो प्रांत याची भरभराट नक्कीच होते. गोमातेचे तिच्या वस्यासोबत पूजन करून दीपावलीला सुरुवात होते. या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य केळीच्या पानावर दाखवला जातो. गायीला निरांजनाने ओवाळून पूजा करायची आहे. वसुबारसेच्या नंतर धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलिप्रतिपदा, भाऊबीज, पाडवा हे दिवस आपण मोठ्या उत्साहात साजरे करत असतो. संपूर्ण रोषणाईने आसमंत हा उजळून निघालेला असतो. हा सण आणि त्यात वसुबारस या दिवसाने होणारी सुरुवात सर्वत्र आल्हाददायक असते. या मंगलदिनी सर्वजण ग्रामदेवता, कुलदेवता यांची विधिवत पूजा करतात. नैवेद्य दाखवल्यानंतर गायीला स्पर्श करावा, प्रदक्षिणा घालावी. गायीप्रती कृतज्ञता म्हणून हा सण आपण साजरी करत असतो. स्त्रिया आपल्या मुलाबाळांसाठी, त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी, त्यांच्या सुखसमृद्धीसाठी, त्यांच्या आयुष्याच्या यशस्वी वाटचालीसाठी ही पूजा करतात. कथा वसुवारसेची सांगायची झाली तर वृद्ध महिला आपल्या मुलाबाळांसह राहत होती. त्यांच्याकडे गुरंढोरही होती. ती वृद्ध महिला त्यांची विशेष काळजी घेई. एके दिवशी अश्विन आला. वृद्ध महिला पहिल्या दिवशी सकाळी शेताच्या दिशेने जायला निघाली. तिने सुनेला सांगितले की तू माडीवर जा व गव्हाचे, मुगाचे दाणे काढून आण, ते शिजवून ठेव असे सांगितले. तेव्हा सून माडीवर आली. गव्हाळे, मुगाळे तिने शिजवून ठेवले. त्यावेळी वासरे खेळत होती, तेव्हा तिने ती ठार मारली. त्यानंतर दुपारी वृद्ध स्त्री घरी आली. तिने वृद्ध स्त्रीला पान वाढलं, त्यावर मांस काढले. वृद्धेने विचारले, हे काय? तर सुनेने सर्व काही सांगितले. सासू तात्काळ देवघरात गेली. देवांची तिने माफी मागितली व म्हणाली, सुनेकडून चूक झाली, माझी वासरं जिवंत कर. जर तू जिवंत नाही केली तर मी संध्याकाळी स्वतःचा प्राण त्याग करेल. असा निश्चय वृद्ध महिलेने केला व ती देवघरातच बसून राहिली. सायंकाळी जेव्हा गायी आल्या, हंबरडा फोडू लागल्या. देवाला काळजी वाटू लागली की वृद्ध महिला काही मागे हटणार नाही. असं वाटल्यावर देवाने सर्व गायींची वासरं सायंकाळी जिवंत केली. वासरांचा आवाज ऐकताच वृद्ध महिला आनंदली. गायीजवळ पळत गेली. त्यानंतर तिच्या सुनेने हे सर्व पाहिले व तिला आश्चर्य वाटले. त्यानंतर वृद्ध स्त्रीने गायी वासरांची मोठ्या भक्तिभावाने पूजा केली, गोडाचा नैवेद्य दाखवला. तेव्हापासून वसुबारस हा सण साजरी केला जाऊ लागला. वसुबारस हा सण फक्त गायी वासरांपुरताच मर्यादित नसून तो प्रत्येक नात्यासाठी आहे, ज्यामध्ये प्रेम, भावना, एकमेकांविषयी काळजी, यामध्ये आई मुलं, गुरु शिष्य, भाऊ बहीण यांच्यासाठी देखील वसुबारस फार महत्त्वाचा सण मानला गेलेला आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ, आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा. आणि अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या चॅनलला आतापर्यंत जसा सपोर्ट केला आहे तसाच सपोर्ट पुढेही कंटिन्यू ठेवा. चला तर मग आजची पूजा मांडणी तुम्हाला कशी वाटली, तसेच माहितीही कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमचे काही सजेशन्स असतील तर तेही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला सगळ्यांना अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीज या चॅनलकडून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.